बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग. मी रजनी अशोक कदम, दुर्गादेवी शर्मा उच्च प्राथमिक मराठी शाळा एल विभाग. मुलांनो, आज 23 जुलै 2021 गुरुपौर्णिमा. या निमित्त माझे आद्य गुरु, माझे माता पिता सावित्रीबाई फुले, क्रांतीज्योती ज्योतिबा फुले 18 तास ज्यांनी अभ्यास करून आपल्यामध्ये आवड निर्माण केली, असे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माझ्या जीवनाला आकार देणारे माझे सर्व गुरुवर्य, या राज्यस्तरीय ऑनलाईन वर्गात मार्गदर्शन करणारे आदरणीय गुरुवर्य, सन्माननीय अधिकारी वर्ग, या सर्वांना प्रणाम करून त्रिवार वंदन करून आजच्या ऑनलाईन वर्गाला आपण सुरुवात करत आहोत. मुलांनो, शाळा बंद पण शिक्षण सुरू या राज्यस्तरीय ऑनलाईन उपक्रमामध्ये आपले स्वागत. आपला आजचा विषय आहे भूगोल आणि घटक आहे स्थानिक वेळ व प्रमाण वेळ. आपला उपघटक आहे वेधशाळा, जाणीव, जागृती व करिअर संधी. आजचा सुविचार: घरी पालक, शाळेत शिक्षक व जीवनात वेळ हे आपले गुरु आहेत. बघा, आज गुरुपौर्णिमा आणि त्यानिमित्ताने आपण हा सुविचार सुद्धा मनात ठेवूया. वेळ ही तर गुरूंचीही गुरु आहे, कारण जे पालकांकडून, शिक्षकांकडून शिकवायचे राहते ते वेळ आपल्याला शिकवून जाते. तुमच्या जीवनातील सर्व प्रसंग आठवा. प्रत्येक वेळी तुम्ही स्वतःजवळच कबूल करता की मी व्हिडिओ चालू केला नसता तर माझा डाटा वाचला असता, मला अधिक ऑनलाईन लेक्चर्स क्लास अटेंड करता आला असते. अशा वेळेला वेळेने तुम्हाला शिकवलं, स्वयंशिस्त महत्वाची आहे, संयम महत्वाचा आहे. काय करायचं, काय नाही हे तुम्हाला ती वेळ शिकून जाते. एखादी व्यक्ती तुमच्या आजूबाजूला अशी असते की ती वेळ मारून नेते. म्हणजे काय बरं, तर ती त्या प्रसंगी ती व्यक्ती निभावून नेते. एखादा मित्र अचानक तुमच्या मदतीला येतो, तेव्हा ती वेळ तुम्हाला शिकवून जाते की माणसं जपायला पाहिजे. स्वतःवर प्रेम करायचंच, पण इतरांवरही प्रेम करायचं. वेळ किमती असतो. गेलेली वेळ परत येत नाही. तसेच प्रत्येक वेळ बदलत असते. तुम्ही म्हणता वेळच वाईट होती, पण लक्षात असू द्या, चांगली वेळ कधी ना कधी येणारच आहे. कायम राहत नाही वाईट वेळ. वाईट वेळ बदलत असते. त्यामुळे चांगल्या वेळीही सत्कर्म करत राहा आणि वाईट वेळीही डगमगू नका. स्थिर राहिलात, सकारात्मक राहिलात, आपलं काम करत राहिलात तर प्रत्येक वेळ ही तुमचीच असते. वेळेत अभ्यास पूर्ण केलात की ताण येत नाही. खेळायचं आहे, जरूर खेळा, पण खेळायला जाण्यापूर्वी अभ्यास पूर्ण करा. पहा, तुम्ही खेळण्यातला मनसोक्त आनंद घेऊ शकता आणि खेळून आल्यावर अभ्यास करायचा राहिला म्हणून पश्चाताप करण्याची वेळही येत नाही. आनंद टिकून राहतो. वेळ एवढा महत्वाचा आहे, वाया घालवू नका, सार्थकी लावा. वेळोवेळी आपण एखाद्या गोष्टीचे निरीक्षण करतो, त्या गोष्टीची साठवणूक करतो आणि भविष्यात या माहितीचा उपयोग करतो. आणि त्या माहितीची वेळ आपल्याला वेधशाळा सांगतात. ही माहिती आपल्याला वेळोवेळी वेधशाळा देतात. आजच्या या पाठातून भारतातील वेधशाळांची माहिती तुम्हाला उपलब्ध होणार आहे. या वेधशाळांचा अभ्यासक्रम कोणता आहे, या वेधशाळांमध्ये करिअर करायचं असेल तर कोणता उपलब्ध अभ्यासक्रम आहे, करिअरच्या कोणत्या संधी आहेत, हे तुम्हाला सांगता येईल. मुलांनो, आपण सकाळी उठतो, एकमेकांना भेटतो, वेळोवेळी एकमेकांना भेटतो तेव्हा विचारतो, काय, कसं काय, हवा पाणी काय म्हणतंय. तुमच्याकडे याचा अर्थ असा असतो की शहरातील हवामान व्यवस्थित आहे ना, कारण हवामानाचा मानवी जीवनावर खूप खोलवर ठसा उमटत असतो. आता या चित्रातच पहा ना मुलांनो,
सूर्योदय केव्हा होतो, सूर्यास्त केव्हा होतो, कोणत्या प्रकारच्या मातीत कोणती शेती येते, हे सगळं आपल्याला भाकीत हवामान खात्यातून मिळतं. किंवा असं म्हणू की कोणत्या वेळेला कोणती पेरणी करायची आहे याची माहिती देखील हवामान खात्याचा अंदाज आपल्याला सांगत असतो. किंवा कोणत्या जमिनीत कोणती भाजी घेतली तर जास्त उत्पन्न मिळेल, हेही तिथलं हवामान जर तुम्हाला माहीत असेल तर कळेलच. अधिक छान उत्पन्न घेता येतं, आपला आर्थिक व्यवस्था मजबूत करता येते. अगदी कशाला, ज्या घरात आपण राहतो ते घर बांधतानाही आपण विचार करतो. काय बरं विचार करतो? जर पावसाळा तिथे पाऊस कमी असेल तर अशा वेळेला तिथे उतरत्या छपराची घरं नसतात, तर धाब्याची घरं असतात. किंवा खूप पाऊस पडतोय तर अशा ठिकाणी तो पाऊस साचू नये आणि घर गळू नये याच्यासाठी उतरत्या छपराची घरं असतात बघा. एवढंच काय, आपण लग्न कार्य ठरवतो तेव्हा खूप नटायला आपल्याला आवडतं. मग अशा वेळेला वातावरण आल्हाददायक असेल, वातावरण छान असेल तर अशा वेळीच आपण लग्न कार्य धरतो, होय की नाही? म्हणजे त्याचा आनंदही तुम्हाला घेता येतो. म्हणजे इथेही आपण हवामान शास्त्राचा आधार घेत असतो. एवढंच कशाला, तुम्ही देशोदेशी फिरायला जाणार, भारतात फिरायला जाणार, तर कुठल्या वेळेला गेलं तर तिथलं वातावरण अधिक आल्हाददायक असतं. कोणत्या वेळेला तिथे कोणता सीझन चालू आहे. जसं कोकणात जायचं असेल तर तुम्ही मे महिन्यात गेलात तर तुम्हाला रसदार आंबे, अगदी खूप छान फळं चाखायला मिळतात, ज्याचं आपण वर्षभर आठवण काढतो. मग कोकणात फिरायला जाताना आपण आखणी करतो की नाही, मे महिन्याच्या सुट्टीतच आपण कोकणात जायचं. इतर ठिकाणी आपल्याला निसर्ग अनुभवायचा असेल तर त्या दृष्टीने आपण सोय करतो. आपल्याला काश्मीर वगैरे मध्ये फिरायचं जायचं असेल तर अतिशय थंडीत आपण तिथे जाऊ शकत नाही, कारण बर्फच बर्फ आहे. तिथे आपण टिकूच शकणार नाही. मग तिथे उबदार वातावरण ज्या वेळेला असेल त्यावेळेला आपण फिरायला जाऊ. परदेशात तुम्ही मोठे झालात आणि तुम्हाला परदेशात जायची संधी आली तर तुम्ही विचार कराल की कोणत्या ऋतूमध्ये तिथे गेलं पाहिजे, तर तिथली नैसर्गिक परिस्थिती आपल्याला अभ्यासता येईल, पाहता येईल, आनंद घेता येईल. हवामानशास्त्राचा आपल्याला अभ्यास अगदी आपल्याला विमान लँडिंग कसं करायचं याच्यात देखील होतं. तर तुम्ही टीव्हीवरच्या बातम्या बघता बघा, उजवीकडून पहिल्या चित्रामध्ये हे माऊस माझा फिरतो आहे, तिथे आजचं वातावरण कसं आहे, हवामान कसं आहे याच्या बातम्या देण्यासाठी सुद्धा हवामान शास्त्रज्ञ लागतात. आणि त्यासाठी सुद्धा आपल्याला हा अभ्यासक्रम उपयोगी पडतो आणि ह्याची माहिती मिळते. मग अशा या वेधशाळा, हवामानशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी या वेधशाळांची माहिती आज आपण घेणार आहोत. वेधशाळा म्हणजे काय मुलांना? हवामानाचा अभ्यास करण्यासाठी नजीकच्या काळात हवामान कसे असेल याचा अंदाज घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रयोगशाळेला वेधशाळा असे म्हणतात. भूगोलाची वेधशाळा, बरोबर, विज्ञानाची प्रयोगशाळा. आणि या वेधशाळांमध्ये वारंवार अनेक भाकितं केली जातात आणि त्यावरून आपल्याला माहिती दिली जाते आणि त्यानुसार आपण आपलं नियोजन करत असतो. काय काम चालतं बरं या वेधशाळांमध्ये? या वेधशाळा वातावरणीय म्हणजेच कोणकोणती घटक तिथे अभ्यासले जातात, वातावरणाच्या निरनिराळ्या घटकांची, आविष्कारांची ठरलेल्या वेळी निरीक्षणे घेतली जातात. निरीक्षण मध्यवर्ती कार्यालयाकडे पाठवली जातात. वातावरणीय उपकरणांची देखभाल केली जाते. त्याद्वारेच तर आपल्याला निरीक्षण उपलब्ध होणार आहे, निष्कर्ष उपलब्ध होणार आहे. त्यामुळे त्या उपकरणांची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे. मध्यवर्ती कार्यालयातून आदेश मिळाल्यावर विशेष निरीक्षणे घेऊन कार्यालयाकडे पाठविणे, संपूर्ण महिन्यातील निरीक्षणांच्या नोंदी मध्यवर्ती कार्यालयात पाठवणे, त्या पूर्णपणे तपासून कार्यालयाकडे पाठवणे, कार्यासाठी वातावरण विज्ञानीय वेधशाळा स्थापन केले गेल्या आहेत. हवामानाचे नकाशे तयार करणे, नकाशांचे विश्लेषण करून वातावरणाच्या सद्यस्थितीचा तसेच पुढे घडणाऱ्या हवामानातील बदलांचा अंदाज बांधणे, निरनिराळ्या लोकोपयोगी कार्यास आवश्यक असलेली वातावरण विज्ञानीय सेवा उपलब्ध करून देणे,
वातावरण विषयक संशोधन करणे इत्यादी कार्यासाठी या वेधशाळांमध्ये उपयोग केला जातो. 18व्या शतकात जगातील वातावरण विज्ञानीय वेधशाळा मोजक्याच होत्या. मानवी कार्यासाठी वातावरण विज्ञानाचा उपयोग वाढू लागल्यावर वेधशाळांची संख्या देखील वाढू लागली. 1850 ते 1950 या काळात वेधशाळांचे जाळे बरेच दाट झाले. मुलांनो, तुम्ही विज्ञानाच्या तासात हात रेज करू नका, कारण त्यामुळे त्या विंडोज तयार होत आहेत. हा, थँक्यू. आपण विज्ञानामध्ये पाहिलं की वेधशाळांचं सजीवांचं वर्गीकरण केल्यामुळे एखादी गोष्ट सुसह्य होते, समजणं सोपं जातं. तसंच या वेधशाळांचंही वर्गीकरण केलं आहे. हे वर्गीकरण करताना अजून एक माहिती तुम्हाला मला सांगायची आहे. मुलांनो, ग्रीनिच वेळेनुसार रात्री 12 वाजता, सकाळी 3 वाजता, 6 वाजता, 9 वाजता, 12 वाजता, परत 3 वाजता, 6 वाजता आणि रात्री 9 वाजता निरीक्षणं घेतली जातात. आणि त्यानुसार सुद्धा वेधशाळांचं वर्गीकरण ठरलेलं असतं. जसं भूपृष्ठीय वेधशाळा. या वेधशाळेचे 6 वर्ग आहेत. प्रथम वर्ग, यामध्ये 2 ते 3 वेळा निरीक्षणं घेतली जातात आणि इथे स्वयंचलित आलेख यंत्रेही असतात. दुसरा वर्ग, येथे दिवसातून ठरलेल्या वेळांपैकी कमीत कमी 2 वेळा निरीक्षणं घेतली जातात. तिसरा वर्ग, इथे कमीत कमी 1 वेळा निरीक्षण घेतलं जातं. चौथ्या वर्गाच्या वेधशाळांमध्ये हवेच्या दाबाशिवाय इतर निरीक्षणही घेतली जातात. वेधशाळेतील 5व्या वर्गामध्ये वर्षणाची नोंद घेऊन मध्यवर्ती केंद्राकडे ताबडतोब पाठवली जाते. आणि 6वा वर्ग उपकरणांशिवाय घेता येण्यासारख्या वातावरण विषयक निरीक्षण ठरलेल्या वेळी घेतली जातात. म्हणजे बघा, किती वेळा निरीक्षण करायचं त्यावरूनही वेधशाळांचं वर्गीकरण करता येतं. जल वातावरणीय विज्ञानीय वेधशाळा. या ठिकाणी पूर नियंत्रण प्रकल्प, नद्यांच्या खोऱ्यातील प्रकल्प, त्यासाठी लागणारी निरीक्षणे ठरवलेल्या वेळी घेतली जातात व ती मध्यवर्ती केंद्रांकडे पाठवली जातात. यानंतर आहे प्रारण वेधशाळा. प्रारण म्हणजेच तरंगरूपी ऊर्जा. सौर प्रारण म्हणजे पृथ्वीकडून येणारे तरंग आणि आकाशातून पृथ्वीकडे येणारे तरंग आणि पृथ्वीकडून आकाशात जाणारे तरंग यांचं मापन केलं जातं. उपरी वारे व तापमान या मापन करणाऱ्या ज्या वेधशाळा आहेत, या वेधशाळांमध्ये नावातच बघा, वाऱ्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. विविध उंचीवरील वातावरणाच्या थरांतील तापमान या ठिकाणी आपण पाहिले जाते. तेही 12 वाजता, 6 वाजता, दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता. या वेधशाळा 3 किंवा 4 वेळा वारा व त्याचे तापमान याचे मापन करतात. बाकीच्या वेधशाळा रात्री 12 व दुपारी 12 या वेळेला मापन करतात. नंतर प्रकार आहे मार्गदर्शी बलून वेधशाळा. येथे हायड्रोजन वायूने भरलेला फुगा थिओडोलाइट याचा उपयोग करून निरनिराळ्या उंचीवरील वाऱ्याची गती व दिशा मिळवतात. या फुग्यात ठराविक प्रमाणात हायड्रोजन भरून त्याची ऊर्ध्व गती राहील अशी व्यवस्था करण्यात येते. त्यानंतर आहेत रडारने वाऱ्याचे मापन करणाऱ्या वेधशाळा. या वेधशाळांमध्ये रडार उपकरणाच्या साहाय्याने फुग्याचे तिरके अंतर, दिगंश व उन्नतांश यांचे ठराविक अंतराने मापन केले जाते. मुलांनो, आज जरी हे शब्द तुम्हाला कठीण वाटले तरी जेव्हा तुम्ही या वेधशाळांना भेटी द्यायला जाल
आणि जेव्हा तुम्ही ही प्रत्यक्षात उपकरण बघाल तेव्हा तुम्हाला हे आठवतील की तिरके अंतर, दिग्गंश आणि उन्नतांश असा बाईंनी उल्लेख केलेला होता. रेडिओ साऊंड रेविन वेधशाळा. येथे एका फुग्याला रेडिओ साऊंड जोडला जातो. फुगा वातावरणात सोडला जातो. दाब, तापमान व आर्द्रता या संबंधीचे संदेश भूपृष्ठावरील यंत्रणेतील रेडिओग्राहाला मिळतात आणि त्यावरून दाब, तापमान व आर्द्रता याचे मापन करता येते. रॉकेटने वारे व तापमान मापन करणाऱ्या वेधशाळा. रॉकेटला रेडिओ साऊंड जोडून रॉकेट आकाशात सोडले जाते आणि 60 किलोमीटर उंचीवर रेडिओ साऊंड रॉकेट पासून अलग केला जातो आणि त्याद्वारे मापन मिळवले जाते. यानंतर आहे वादळ शोधक वेधशाळा. नावामध्येच त्यांचं कार्य आहे. वादळासंबंधीच्या निरीक्षणाशिवाय भूपृष्ठीय वेधशाळांत घेण्यात येणारी निरीक्षण सुद्धा इथे घेतली जातात. यानंतरच आपण बघूया गडगडाटी वादळ शोधक वेधशाळा. यासाठी 3 सेमी तरंगलहरी लांबीचे रडार वापरले जाते. या साह्याने गडगडाटी वादळांची ठिकाणे निश्चित केली जातात आणि त्याप्रमाणे पूर्वसूचना कार्यालयाला पाठवली जाते. यानंतर आहे उष्णकटिबंधीय चक्रीवादळ शोध वेधशाळा. यासाठी काय केलं जातं बरं, तर 10 सेंटीमीटर तरंग लांबीचे रडार वापरले जाते. अशा वेधशाळा समुद्र किनाऱ्यावर स्थापन केल्या जातात. सागरावरील चक्रीवादळ वेधशाळेपासून 400 किलोमीटर समुद्र किनाऱ्यावर स्थापन केले जातात आणि चक्रीवादळ वेधशाळेपासून 400 किलोमीटर पेक्षा कमी अंतरावर आले म्हणजे रडारच्या नकाशा स्थानदर्शकावर ते दिसते. क्षैतिज पातळीवरील चक्रीवादळाचे केंद्र दिसते आणि त्यावरून आपल्याला समुद्र किनाऱ्यावरील गावांना, वैमानिकांस, जहाज चालकांस बिनतारी संदेश यंत्रणा पाठवता येते. खूप उपयोगी अशी ही वेधशाळा आहे. मुलांनो, आपला देश कृषी प्रधान आहे. मुख्य आपला व्यवसाय शेती आहे. आपल्याला तर याची फारच आवश्यकता आहे आणि म्हणून कृषी वातावरण विज्ञानीय वेधशाळा, या वेधशाळा कृषी विद्यालये, विद्यापीठे, शेतकी संशोधन केंद्रे, शेतकीच्या इतर खात्याशी संबंधित असलेली फलोद्याने, नारळ, सुपारी, चहा, कॉफी, वन विभाग, पशु विभाग इत्यादी संशोधन केंद्रे जे असतात तेथे याचा उपयोग होतो. यानंतर आहे सागरावरील वेधशाळा. सागरी पृष्ठभाग आपल्याकडे 70% आहे, 71%. तर इतक्या मोठ्या सागरी पृष्ठभागावर वेधशाळांचे प्रमाण म्हणजेच बेटांवरील वेधशाळा या कमी आहेत. सागरावर वेधशाळा स्थापन करणे व त्या चालू ठेवणे फार खर्चाचे काम असते, कठीण असते. मग सागर पृष्ठभागावर ठराविक अंतरे जहाजे स्थित केली जातात आणि तिथे निरीक्षण घेऊन मग ती कार्यालयांना पाठवली जातात. हे बऱ्याच अंशी आपल्याला स्वस्तही पडते, खर्च कमी होतो. यानंतर आहे कृत्रिम उपग्रहावरील वेधशाळा. मुलांनो, उपग्रहात प्रामुख्याने 2 प्रकार असतात. पृथ्वीभोवती ध्रुवीय कक्षेत भ्रमण करणारा आणि दुसरा प्रकार विषुववृत्तावर 36,000 ते 37,000 किलोमीटर उंचीवर भूस्थिर वर्तुळाकार कक्षेत भ्रमण करणारा उपग्रह. येथेही वेधशाळा स्थापन केल्या जातात आणि त्यांचं पृथ्वीवर निष्कर्ष पाठवले जातात आणि त्या चित्रांतून आपल्याला निष्कर्ष काढता येतो. अशा प्रकारे या सर्व वेधशाळा आपल्याला माहिती देत असतात आणि आपलं जीवन सुसह्य करत असतात. या वेधशाळांमध्ये मुलांना कोणती उपकरणं वापरली जातात बघा, तुम्हाला चित्रात दाखवलेलं आहे. मगाशी मी रडारचा उल्लेख केला होता. त्यानंतर हिममापक हे दाखवलेलं आहे. तर इथे कोणती उपकरणं वापरली जातात ते बघूया.
पाऱ्याचा वायुभार मापक, स्टीव्हन्सन स्क्रीनमध्ये ठेवलेली कोरडी, ओली, कमाल व किमान तापमापके, पर्जन्यमापक व हिममापक, पवनदिशा व वेगमापक, स्वयंचलित दाबमापके, तापमापके, पर्जन्यमापके, आलेख यंत्रे, सूर्यप्रकाश कालमापक ही सर्व उपकरणे वेधशाळेत असतात आणि यालाच आपण वातावरण विज्ञानीय उपकरणे असे म्हणतो. मुलांनो, वेधशाळेमध्ये काम करण्यासाठी 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या लागतात. एक तर निरीक्षण शक्ती आणि दुसरी विश्लेषण. केलेलं निरीक्षण याचं जर आपण विश्लेषण करू शकलो तर यश हमखास आपल्याला मिळतं. मुद्दामून तुम्हाला हे सांगते की निरीक्षण आपण करत राहिलो तर या वेधशाळांमध्ये कोणकोणत्या गोष्टीचं निरीक्षण करतात हे आपण इथे बघणार आहोत. समुद्रपृष्ठावरील, भूपृष्ठावरील हवेचा दाब, त्यात झालेला बदल, हवेचे कोरडे व ओले तापमान, 24 तासातील हवेचे कमाल व किमान तापमान, ठराविक काळातील पर्जन्य किंवा हिमवृष्टी, वाऱ्याची दिशा व गती, सूर्यप्रकाश काल, ढग, त्यांचे प्रकार, ढगांनी व्यापलेला आकाशाचा हिस्सा, नीच उंचीवरील ढगांनी व्यापलेला आकाशाचा हिस्सा, ढगांची उंची, क्षैतिज दृश्यमानता, निरनिराळ्या अंतरावर असलेल्या चिन्हांच्या साहाय्याने मापलेली भूत व चालू हवामानाचे आविष्कार इत्यादी निरीक्षणे ठरलेल्या वेळी घेतली जातात. वेधशाळा समुद्र किनाऱ्यावर असेल तर तेथे सागरी पृष्ठाचे तापमान, लाटांची उंची व गती या संबंधीची निरीक्षणेही घेतली जातात. मुलांनो, तुम्ही पाहिलं असेल की या वेधशाळांना कोणकोणती उपकरणं लागतात. त्यातीलच एक उपकरण आहे ते म्हणजे तापमापक. 17व्या शतकामध्ये जगातील पहिला तापमापक गॅलिलिओ गॅलिली या शास्त्रज्ञांनी तयार केला. त्यांचे शिष्य टॅरिसिली यांनी हवेचा दाबमापक तयार केला. त्यानंतर मात्र निरीक्षण नोंदवणं सुसह्य झालं. निरीक्षणाचा निष्कर्ष काढणं सोपं झालं आणि म्हणून आपण आज यांना वंदन करूया. मुलांनो, पाहिलंच की 17व्या शतकामध्ये पहिला तापमापक गॅलिलिओ गॅलिली या शास्त्रज्ञांनी तयार केला आणि त्यांचे शिष्य टॅरिसिली या शास्त्रज्ञांनी हवेचा दाबमापक तयार केला. आपल्या भारतात वेधशाळा कधी स्थापन झाल्या हे जेव्हा लक्षात घेतो तेव्हा आपण सन 1719 मध्ये तत्कालीन जयपूर संस्थानाचे महाराज सवाई राजा जयसिंह यांनी उज्जैन येथे वराहमिहिर यांच्या सिद्धांतानुसार जंतर मंतर या वेधशाळेची उभारणी केली हे आपल्याला दिसून येतं. मुलांनो, त्यांनीच पुढे जयपूर, दिल्ली, मथुरा, वाराणसी या ठिकाणी वेधशाळा उभारल्या. आजही या वेधशाळा मधून सम्राट यंत्र, भित्ती यंत्र, दिगंश यंत्र, शंकू यंत्र, नाडीवलय यंत्र याद्वारे अत्यंत आश्चर्यकारक माहिती आपणास मिळते. हे आहे राजा सवाई जयसिंह यांनी स्थापन केलेल्या या वेधशाळांची नावे आहेत. जंतर मंतर वेधशाळा, खगोलशास्त्रीय वेधशाळा, खगोलशास्त्रीय वेधशाळा वाराणसी, खगोलशास्त्रीय वेधशाळा जयपूर, खगोलशास्त्रीय वेधशाळा दिल्ली, खगोलशास्त्रीय वेधशाळा मथुरा. मुलांनो, यातलं जंतर मंतर, जंतर म्हणजे उपकरण आणि मंतर म्हणजे सूत्र आणि त्यातून गणना होते. तुम्हाला नावावरून असं वाटलं असेल, अरे हे तर जादूच्या प्रयोगाचं नाव आहे की काय? पण याचा अर्थ हा आहे. परत एकदा सांगू, जंतर म्हणजे उपकरण आणि मंतर म्हणजे सूत्र किंवा गणना. उपकरणांच्या सहाय्याने केली जाणारी गणना आणि ती जिथे केली जाते त्या आहेत आपल्या वेधशाळा. या वेधशाळांची जेव्हा आपण माहिती घेतो तेव्हा आपल्याला
खूप आश्चर्यकारक अशी सुद्धा माहिती मिळते, रोचक अशी सुद्धा माहिती मिळते. महाराजा जयसिंग यांनी देशोदेशी दूत पाठवून तिथून माहिती मागवून घेतली. ती सर्व माहिती अनुवादित केली. म्हणजे काय, तर ती त्यांच्या देशातल्या भाषांमध्ये होती. ती माहिती आपल्या देशातील भाषेमध्ये भाषांतरित करून घेण्यात आली. ज्याला इंग्लिशमध्ये तुम्ही ट्रान्सलेट म्हणता, म्हणजे तुम्हाला लगेच कळेल. ट्रान्सलेशन करून घेतलं, त्याचं भाषांतर करून घेतलं. आपल्या दरबारातील गणितज्ञ व वैज्ञानिक यांच्याशी सल्लामसलत केली आणि मग नीट विचार विनिमय करून या 5 जंतर मंतर खगोलशास्त्रीय वेधशाळांची त्यांनी निर्मिती केली. या सुरुवातीला चुन्याने बांधलेल्या गेलेल्या अशा आहेत, पण अजूनही त्या तेवढ्याच मजबूत आहेत, तेवढ्याच जोमाने काम करत आहेत. यांचा जीर्णोद्धार करण्यात आला आणि त्यातूनच आपल्याला त्या आत्ताच्या आकर्षक रूपात मिळत आहेत. पण मूळ त्यांचं रूप तसंच अबाधित ठेवण्यात आलं आहे. सर्वात प्रथम जी वेधशाळा बांधली गेली ती म्हणजे जंतर मंतर वेधशाळा उज्जैन. मुलांनो, मी एक माहिती इथे कुठेही सांगितलेली नाहीये, पण या वेधशाळेला जिवाजी वेधशाळा असेही म्हणतात. मी प्रश्न विचारणार आहे ह्याच्यावर तुम्हाला. सगळ्यात पहिल्यांदा वेधशाळा आपल्या भारतामध्ये यांनी निर्माण केल्या. हे स्वतः 11 वर्षाचे त्यांना राजगादी सात्विक वारसा सांगतात. आपल्यासाठी आजही त्या तेवढ्याच भूषण आहेत. भारताचं नाव उज्ज्वल करत आहेत. अशा या वेधशाळांची माहिती घेऊया. ही आहे उज्जैन येथे. याच्यामध्ये जी यंत्र आहेत ते आहेत, हे आहे सम्राट यंत्र, हे आहे भित्ती यंत्र, हे आहे शंकू यंत्र, हे आहे नाडीवलय यंत्र. अशा प्रकारचे ही यंत्र आहेत, त्यांची माहिती घेऊया. सम्राट यंत्र बघा, पायऱ्या पायऱ्या आहेत आणि शेवटच्या पायरीवर अशा प्रकारची रचना आहे की तुम्हाला तिथून ध्रुव ताऱ्याचे दर्शन होते. याच्या दोन्ही बाजूला ज्या गोल आहेत त्याच्यातून आपल्याला तासाची, मिनिटाची व मिनिटाचा तिसरा भाग म्हणजे सेकंदांची माहिती मिळते. मुलांनो, हे एक प्रकारचे सौर घड्याळच आहे. यानंतरचं आहे भित्ती यंत्र. हे आहे नाडीवलय यंत्राचा पुढचा भाग. यामध्ये तुम्हाला काय दिसेल? ही सावली दिसते. या सावलीमध्ये तुम्ही ज्या वेळेला तिथे भेट द्यायला जाल, ती भेट तुम्हाला तिथे कोणत्या वेळी तुम्ही भेटलात, आता त्यावेळेला तिथे किती वाजले आहेत हे तिथे तुम्हाला दिसेल. एक अतिशय एक लोखंडी रॉड आणि त्याची सावली अशा पद्धतीने पडते की या सक्तीवर तुम्हाला किती वाजले आहेत ते पाहायला मिळतं. हे आहे भित्ती यंत्र, हे आहे नाडीवलय यंत्र. या यंत्राच्या पुढच्या बाजूला जे लोखंडी सळी आहे त्याची रचना अशी आहे की ही सावली प्रत्यक्षात पडते आणि त्यावरून आपल्याला किती वाजले हे समजतं. तसेच या यंत्राद्वारे सूर्य उत्तर गोलार्धात असतो तेव्हा उत्तरेकडील पृष्ठभाग प्रकाशित राहतो, तर दक्षिण गोलार्धात असतो तेव्हा दक्षिणेकडील भाग प्रकाशित होईल. अशा रीतीने याची रचना केलेली आहे.
अतिशय सोपं समजण्यास सुटसुटीत यंत्र, पण किती मेहनतीने विचार करून ते बनवलेलं आहे, हे याचं निरीक्षण 2 मिनिटं तुम्ही केलं तर तुमच्या लक्षात येईल. हे आहे शंकू यंत्र. शंकू यंत्रामध्ये तुम्हाला 12 राशी, 22 जून, सर्वात मोठा दिवस, 21 मार्च, 23 सप्टेंबर, दिवस व रात्र समसमान, या सर्व घटना या यंत्राद्वारे दाखवल्या जातात. यातील सावली बघा. ही सावली दिवस जसजसा मोठा होत जातो तसतशी मोठी होत जाते, अशा प्रकारे त्याची रचना केलेली आहे. आणि दिवस जसजसा लहान होत जातो तसतशी लहान होत जाते, अशी ही रचना आहे. या ज्या रेषा दिसत आहेत, या रेषांद्वारे सुद्धा भाकीत केलं जातं आणि या यंत्राला म्हणतात शंकू यंत्र. बांधकाम रचना अशा कोनात केलेली आहे की वर्षाच्या 12 महिने 365 दिवस आपल्याला एकच निष्कर्ष मिळतो. प्रचंड हुशार अशा पूर्वजांचे आपण वंशज आहोत. मग घाबरून न जाता चला अभ्यासाला लागूया आणि चांगले हवामान शास्त्रज्ञ बनूया. मुलांनो, हे आहे आपण नक्षत्र यंत्र. इथे तुम्हाला उजवीकडून पहिल्या चित्रामध्ये ग्रहगोल दिसत आहेत. माझा माऊस फिरतोय बघा तिथे. हे ग्रहगोल नक्षत्र वाटिका हे ग्रहगोल सूर्याभोवती फिरणारे ग्रह दाखवलेले आहेत. तुलनात्मक दृष्ट्या या ग्रहांचे सूर्यापासूनचे स्थान सौर मंडलाची संकल्पना दाखवण्यात आलेली आहे. 27 नक्षत्रांबाबतची माहिती देण्यात आली आहे. येथे हा जो उभा स्टार ग्लोब दिसतो आहे, यावरील रेखावृत्तांवरून त्याच्या माध्यमातून GMT म्हणजे जागतिक वेळ समजून घेता येते आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने. जयपूर वेधशाळा ज्या अप्रतिम गोष्टींचा समावेश झालेला आहे ती म्हणजे जयपूर वेधशाळा. मुलांनो, किती सुंदर दिसत आहेत ही चित्रे, होय की नाही? एवढी सुंदर ही वेधशाळा देखील आहे. पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या भारत एक खोज या पुस्तकात लिहितात की महाराज सवाई जयसिंह यांनी परदेशात दूत पाठवून माहिती मिळवली, हस्तलिखित मिळवली आणि आपले खगोल वैज्ञानिक, गणितज्ञ यांच्याशी विचार विनिमय केला आणि या वेधशाळांची निर्मिती केली. या वेधशाळेत 14 यंत्र अजूनही उत्तम स्थितीत आहेत. प्रत्येक वर्षी तशाच पद्धतीने ती पूर्वानुमान आणि हवामानाचा अंदाज व्यक्त करत आहेत. यातील यंत्र आहे सम्राट यंत्र, उन्नतांश यंत्र, दक्षिणोत्तर भित्ती यंत्र, षष्ठांश यंत्र, दिशा दाखवणारे यंत्र, जयप्रकाश यंत्र. हे महाराजांनी स्वतः याची निर्मिती केली आहे. ही त्यांची स्वतःची कल्पना आहे. इथेही आपण नाडीवलय यंत्र पाहू शकतो. मुलांनो, या जयपूर वेधशाळेला वैश्विक वारसा प्राप्त झालेला आहे. युनेस्कोने या वेधशाळेला वैश्विक वारसा हा दर्जा दिलेला आहे. महाराज सवाई राजा जयसिंह यांचा जन्म जरी यांनी अनेक जबाबदाऱ्या पेललेल्या असतील तरी या प्रकारच्या वेधशाळा निर्माण करून भारताचं नाव जगात अजरामर करून ठेवलेलं आहे. स्वतः राजा जयसिंह यांना गणितात विशेष रुची होती. वडिलांच्या मृत्यूनंतर राजगादी त्यांना सांभाळावी लागल्यामुळे वयाच्या 11व्या वर्षी अभ्यासापासून वेगळे व्हावे लागले. त्यांनी आपला अभ्यास या लढायांमुळे किंवा जबाबदाऱ्या पडल्यामुळे शिक्षणापासून त्यांनी स्वतःला दूर होऊ दिलं नाही. आपला अभ्यास चालू ठेवला. सगळ्या जगाला दखल घ्यावी लागेल असं काम या वेधशाळा निर्माण करून केलं.
तुम्हालाही यातून बोध घ्यायचा आहे. सतत ध्यास घ्यायचा आहे की मी अभ्यास करेन. मला कोणतीही गोष्ट माझ्या ध्येयापासून दूर नेऊ शकणार नाही. मी मार्ग शोधेन. मी काम पूर्ण करेनच. आमचा हा इतिहास हा आमचा अभिमान आहे आणि आम्ही उद्याचा इतिहास घडवणार आहोत. इम्पॉसिबल गोष्ट पॉसिबल करणार आहोत. अशक्य असे काहीच नसते जेव्हा शक्यतेवर विश्वास असतो. तुम्ही हा व्हिडिओ वारंवार बघा. यावरून तुम्हाला कळेल की वेधशाळेत कोणती कामे केली जातात. आपण कोणता अभ्यासक्रम निवडला तर आपल्याला वेधशाळेत कार्य करता येईल आणि त्यानुसार आपल्याला देशाची सेवा करता येईल. मुलांनो, असं कार्य करा की जेणेकरून तुम्ही देशाची सेवा देखील करू शकाल. होय मुलांनो, हवामान शास्त्रज्ञ होऊन तुम्ही देशाची सेवा करू शकता. कारण योग्य वेळेला योग्य अंदाज वर्तवलात तर आपल्या देशाला यश मिळवून देण्यात तुम्ही मदत करता. आपल्या देशाचं रक्षण करण्याचं मदत करता. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना तुमची मदत होते. कारण योग्य वेळेला तुम्ही योग्य अंदाज व्यक्त केलेले असतात. आणि काय लागतं? तर स्वतःमधले असलेली क्षमता ओळखायची. मी निरीक्षण खूप चांगलं करू शकतो. मी विवेचन खूप छान करू शकतो आणि विश्लेषणही अधिक चांगलं करू शकतो. मला निर्णय घेता येतात आणि मला निष्कर्ष काढता येतात. हा आत्मविश्वास तुम्हाला राजा सवाई जयसिंह देतात. कारण कितीही जबाबदाऱ्या पडल्या तरी आपला आनंद, आपली आवड जपलीच पाहिजे हे या वेधशाळा आपल्याला शिकवतात. राजा जयसिंह यांच्यानंतर इंग्रज आपल्याकडे भारतात आले. भारतातील पहिली वेधशाळा त्यांनी स्थापन केली. व्यापार, नफा, सत्ता ही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची मुख्य उद्दिष्टे असली तरी कंपनी सरकारने काही चांगली कामेही केली आहेत आणि हे मानावंच लागेल. मुलांनो, जशा रूढी परंपरा, घातक रूढी परंपरा त्यांनी बंद करण्यासाठी मदत केली, तशाच आपल्याकडे रेल्वे आणून प्रगतीचा मार्गही दाखवला. त्याचबरोबर या वेधशाळा सुरू करून आपल्याकडे जे आपलं हवामान जे आहे ते फार लहरी आहे आणि त्याचा अभ्यास करण्यासाठी या वेधशाळांची खूप मदत झाली. कंपनीचे काही अधिकारी नफा कमवण्याच्या पलीकडेही या क्षेत्रात म्हणजे हवामान क्षेत्रामध्ये रुची घेत असत. त्यांच्यातील काही जण हौशी वैज्ञानिक होते. ग्रह ताऱ्यांचे, हवामानाचे निरीक्षण करणे हा त्यांचा एक छंद होता. यातून एक चांगली गोष्ट निष्पन्न झाली की कंपनीने भारतात अनेक ठिकाणी वेधशाळा उभारल्या. कंपनीचे एक अधिकारी विल्यम पेट्री यांनी स्वतःच्या खर्चाने आणि प्रयासाने मद्रास येथे म्हणजेच आताचे चेन्नई येथे एक खाजगी खगोलशास्त्रीय वेधशाळा उभारली होती. त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांनी 1789 साली ही कंपनीच्या स्वाधीन केली. त्यानंतर तिचे 1792 साली भारतातील पहिल्या वेधशाळेत रूपांतर झाले. पण ही सुरुवातीला खाजगी वेधशाळा असल्यामुळे त्याही आधी आपल्या इथलं हवामान खूप लहरी आहे, मी उल्लेख केलाच होता. ब्रिटिश आपल्याकडे शेतसारा गोळा करत असत, वेगवेगळे कर गोळा करत असत आणि आपली मुख्यतः आपण शेतीवर अवलंबून आहोत. आणि शेती ही पावसावर अवलंबून आहे. लहरी हवामान या सर्वांमध्ये बाधा आणत होतं, अडचणी आणत होतं. मग अशा वेळेला हवामानाचा अंदाज योग्य वेळेला वर्तवून ब्रिटिश सरकारला सहाय्य करता येईल याच्यासाठी आपल्याला वेधशाळा स्थापन करायची होती आणि ती वेधशाळा स्थापन करण्यात आली ती म्हणजे सिमला येथे. कालांतराने सिमला येथील वेधशाळा बंद करण्यात आली आणि तेथील सर्व उपकरणे मुंबईत कुलाबा येथे स्थानांतरित करण्यात आली. यानंतर
अनेक वेधशाळा निघाल्या. आपण बाजूच्या चित्रात पाहत आहोत की खगोलशास्त्रीय उपकरणे ठेवण्यासाठी जे स्तंभ उभे केले होते ते आजही तेवढेच सुस्थितीत आहेत. एवढं चांगलं आणि मजबूत बांधकाम त्या काळी केलं गेलं. त्यानंतर 1826 साली कंपनी सरकारने मुंबईत कुलाबा येथे, 1829 साली सर्वे ऑफ इंडियाने कोलकात्यातील पार्क स्ट्रीटवरील कार्यालयाच्या आवारात, 1836 साली त्रावणकोरच्या महाराजांनी त्रिवेंद्रम येथे वेधशाळा उभारल्या. या सर्व ठिकाणी पावसाच्या व तापमानाच्या प्राचीन नोंदी आज हवामान शास्त्रज्ञांना हवामान बदलाचे संशोधन करण्यासाठी उपलब्ध आहेत. मुलांनो, भूगोलाचा अभ्यास करताना अनेक रोचक, रंजक गोष्टी आपल्याला कळतात. बघा, आपल्यावर शासन करणं सहज सुलभ जावं या भूमिकेतून, म्हणजे भारतातील सत्ता हातची घालवू नये या भूमिकेतून पहिली वेधशाळा कुठे निर्माण झाली? ती सिमला येथे. आणि तेथून निरीक्षण करण्यास सांगण्यात आलं की तुम्ही वाऱ्याचं निरीक्षण करा, तापमानाचं निरीक्षण करा, हवामानाचे अंदाज वर्तवा आणि त्यानुसार येथील कारभार पाहिला जाऊ लागला. ही गोष्ट देखील तेवढीच मनोरंजक आहे आणि वातावरण आणि हवामान याचा अभ्यास करताना या गोष्टी लक्षात ठेवल्या तर भूगोल हा रंजक होऊन जातो. हे चित्र दिसत आहे ते आहे उपकरणाचं. कोणतं बरं उपकरण आहे? जरा निरीक्षण करा बरं ह्याचं. बाजूने खिडक्या दिसत आहेत. का बरं ठेवल्या असतील त्या? तर त्या आहेत हवा खेळती राहावी म्हणून, बरोबर. या चित्रामध्ये तापमान नोंदवण्यासाठीची उपकरणं ठेवलेली आहेत. ही पेटी तुम्हाला दिसून येईल आणि हिला म्हणतात स्टीव्हन्सन स्क्रीन. काय म्हणतात? स्टीव्हन्सन स्क्रीन. सूर्याची किरणे आत जाऊ नयेत अशा प्रकारे तिचे झाकण उघडले जाते. झडपांची रचना अशी आहे की आजूबाजूने सर्वत्र हवा खेळती राहायला पाहिजे, पण आजूबाजूचा बदल टिपताना त्यात अडथळा येऊ नये. बाजूच्या जे झोपडीवजा ठिकाणी सुद्धा ही यंत्र ठेवली जातात. आतमध्ये हवामान शास्त्रज्ञ जाऊन निरीक्षण घेतो आणि मग त्यानंतर निष्कर्ष काढतात. तुम्हाला माहित आहे का मुलांनो, चीनमध्ये अजूनही ही अशा प्रकारची झोपडी त्यांनी आपला वारसा म्हणून जतन करून ठेवली आहे. मुलांनो, अजून एक पुढची गोष्ट सांगते तुम्हाला. ही आहे अलिबागची भूचुंबकीय वेधशाळा. तुम्हाला माहीतच आहे की पृथ्वीच्या जसजसं आपण अंतरंगात जाऊ तसं द्रवरूप आणि अतिशय तप्त असा पदार्थ आहे आणि त्याचे तरंग आणि त्याचं मापन करण्यासाठी या भूचुंबकीय वेधशाळा निर्माण झाल्या. आपल्याकडे भूचुंबकीय वेधशाळा आली तीही योगायोगानेच. त्याची एक माहिती अशी सांगते की येमेन इथे हे भूचुंबकीय उपकरण घेऊन जाणारं जहाज जाणार होतं, पण स्पेलिंग समजण्यात चूक झाल्यामुळे ते जहाज कुठे आलं? मुंबई बंदरामध्ये. आणि मग अशा वेळेला आता परत ती येमेनला न पाठवता मुंबईत कुलाबा येथेच त्यांना उतरवण्यात आलं आणि कुलाब्याला पहिली भूचुंबकीय वेधशाळा तिथे निर्माण करण्यात आली. बघा, लोकसंख्या कमी होती तोपर्यंत व्यवस्थित मापन आणि निष्कर्ष प्राप्त होत होते, पण जसजसे लोकसंख्या वाढायला लागली, इमारती वाढायला लागल्या, बांधकाम व्हायला लागली, तसतसं मात्र याच्या मापनामध्ये अडथळे येऊ लागले. मग आता अशाच प्रकारचं वातावरण कुठे आहे हे शोधण्यात आलं आणि ते शोधताना अतिशय रंजक माहिती आहे. तुम्ही नीट कान देऊन लक्ष ठेवा की ते शोधता शोधता असं लक्षात आलं की मुंबई सारखंच वातावरण, मुंबई सारखंच चुंबकीय तरंग कुठे प्राप्त होतील हे शोध घेण्यात आला आणि असाच शोध अलिबाग या ठिकाणी पूर्ण झाला. कसा घेतला जायचा बरं? हे स्थानांतरित करण्याआधी, म्हणजे इथून तिथे ही उपकरणं पाठवण्याआधी अलिबागला कंदील लावून, घड्याळ जसं लावतात की नाही, तर कंदिलाच्या द्वारे
तुम्हाला दर्शक दाखवला जाईल. मुंबई तिथे कुलाब्याला कंदील लावला जाईल आणि मग त्याच्यानंतर निरीक्षण घेतली जात. दोन्हीची निरीक्षण एकाच वेळेला घेतली जात. म्हणजे कुलाब्याला देखील कंदील लावला जाईल आणि अलिबागला देखील कंदील लावला जाईल आणि त्यावरून एकाच वेळेला ती घड्याळ एकत्रित लावली जात, एकत्रित निरीक्षण घेतली जात आणि मग ती तपासली जात की आता कुलाब्याला जे निरीक्षण प्राप्त आहे आणि अलिबागला निरीक्षण प्राप्त आहे ते एकच आहे का? हो, एकच आहे. आणि मग ही वेधशाळा आपल्या इकडून अलिबागला हलवण्यात आली. त्याचा आणखीन एक कारण म्हणजे आपल्याकडे ट्राम सुरू झाली. मुंबईत ट्राम सुरू झाली. ट्राम म्हणजे रुळावरून चालणारी बस. जे या सगळ्यात अजून एक म्हण अस्तित्वात आली, घेण्यानं देणं आणि कंदील लावून येणं. आता बघा, घेणं होतं, देणं होतं. कारण का? तर दोन्ही ठिकाणची आपल्याला मोजमाप बघायची होती आणि ते त्यावेळेला एवढ्या संदेश वाहनाच्या सुविधा नव्हत्या. एकाच वेळेला या ठिकाणी सुद्धा कंदील लावून वेळ लावली जाईल, त्या ठिकाणी सुद्धा वेळ लावली जाईल आणि मग नंतर एकमेकांना ते निष्कर्ष तपासले जात. पण त्याच्यातून तुमच्या मराठीत एक सुंदरशी म्हण आली आणि ती म्हणजे घेण्यानं देणं आणि कंदील लावून येणं. म्हणजे जेव्हा आपला त्याच्याशी काही संबंध नसतो आणि आपल्याला त्या ठिकाणी ते काम करायला लागतं, तेव्हा आमच्या शाळेतल्या बाई नक्की ह्या म्हणीचा उपयोग करतात. आणि तुम्हाला खरंच सांगते, जेव्हा मी ही अलिबागची भूचुंबकीय वेधशाळा अभ्यासाला आले आणि तिथे या वाक्यावर अडून बसले की दोन्ही ठिकाणी कंदील लावून घड्याळ लावले जात, त्यावेळेला एका वेळेला ते मोजमाप घेतलं जाईल आणि मग नंतर मला मॅडम आमच्या ज्या म्हणतात की या म्हणीचा अर्थ अतिशय चांगल्या रीतीने उमगला. आहे ना रोचक इतिहास? इतिहास मुलांनो एवढाच चांगला आहे. सतत अभ्यास करत राहायला आनंद देणारा आहे आणि म्हणूनच अभ्यास करत राहा, मजेत अभ्यास करत राहा. तुम्हाला जेवढा अभ्यास मी या स्लाइड मधून देत आहे त्याच्यापेक्षाही जास्त आनंद मी हा अभ्यास तुम्हाला देताना मिळवत आहे. फार आनंद मिळतोय. हाच आनंद तुम्हीही घ्या. तुम्हीही यातून आनंद जरूर मिळवा. मुलांनो, वेधशाळांची माहिती आपण पाहिली. या वेधशाळांची माहिती घेताना इथे कसं काम करावं लागेल हेही आपण पाहिलं. कोणत्या उपकरणांशी आपल्याला काम करावं लागतं हेही आपण पाहिलं. पण मग त्याच्यासाठी कोणते अभ्यासक्रम आहेत? हवामानशास्त्राचा आपला इतिहास काय आहे हे आपण इथे पाहूया. भारतीय हवामानशास्त्र विभागाची स्थापना 1875 साली झाली. त्यानंतर भारतात वेधशाळांचे जाळे पसरत गेले. विभागाच्या कामाची व्याप्ती वाढत गेली. हवामानाच्या नोंदी वही पुस्तकात हाताने लिहिल्या जात आणि मुलांनो, अजूनही आपल्या या नोंदी जगात आदर्श नोंदी आहेत. आपल्या अनेक गोष्टी आदर्श आहेत, त्यातली ही एक गोष्ट. आपल्याकडे काय नाही, अत्यंत प्रचंड वारसा लाभलेले असे आपण भारतीय आहोत आणि आपल्याला त्याचा अभिमान आहे. तर या नोंदी हाताने लिहिल्या जात. हवामान विषयीच्या माहितीत एकसारखी भर पडत गेली आणि ही हस्तलिखित जतन करणं कठीण होऊ लागलं. सुरुवातीला या आकड्यांचं विश्लेषण करण्यासाठी यांत्रिक साधनं नव्हती, पण 1950च्या सुमारास ती उपलब्ध झाली आणि मग बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार असे हिशोब या यंत्रांच्या साहाय्याने खूप सोपे झाले. मुलांनो, मग संगणक आला आणि मग नोंदी ठेवणं फार सोपं झालं. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा अशा कोणत्याही ऋतूंमध्ये निसर्गात होणाऱ्या बदलांचे आराखडे बांधण्याचे काम सातत्याने सुरू असते. बदलते हवामान हा भारतीय अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे आणि हवामानशास्त्रातील हवामानशास्त्रज्ञांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. कुठे कुठे मागणी आहे बरं ही? कृषी, उद्योग, आरोग्य, हवाई वाहतूक, हवामान बदल अशा दैनंदिन आणि आर्थिक विषयावर परिणाम करणाऱ्या हवामानाच्या अभ्यासाचे भारताच्या दृष्टीने एक वेगळे महत्त्व आहे. का बरं वेगळे महत्त्व आहे? तर
आपल्याला अतिशय तिन्ही बाजूनी समुद्रकिनारा लाभलेला आहे. शिवाय असं म्हणतात की आपल्याकडचं हवामान अतिशय लहरी आहे आणि त्याचा हवामान करण्यासाठी अभ्यास करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाअभावी देशातील हवामान शास्त्रासमोर मोठे आव्हान उभे आहे. म्हणूनच या विषयातील सर्व प्रमुख संस्थांनी तरुण आणि कल्पक विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी शिष्यवृत्ती प्रशिक्षण कार्यक्रम आणि नवे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. मुलांनो, आज आपण जेवढी चर्चा करू, जेवढं या विषयावर बोलू, आपण एकमेकांमध्ये जेवढं बोलू, तेवढंच हवामानशास्त्र आपलं मजबूत बनणार आहे. कारण माहिती मिळाली की तुम्ही ते कोर्स कराल, तो अभ्यासक्रम कराल आणि प्रशिक्षित व्हाल आणि आपलं प्रशिक्षित मनुष्यबळ न की भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला आपण प्रशिक्षित मनुष्यबळ देऊ शकतो. आणि आपण खरंच तेवढे हुशार आहोत, खूप हुशार आहोत. इंग्रजांनी जरी इंग्रजी भाषा भारतात आणली तरी आपलं प्रोनाउन्सिएशन आणि त्याच्यावर अतिशय आदर्श आहे. भारतीय जे उच्चार आहेत ते आदर्श मानले जातात अगदी इंग्रज देशांमध्ये सुद्धा. हवामानशास्त्राचा विस्तार कसा झाला ते बघूया. भारताचे भौगोलिक दृष्ट्या खूप महत्वाचे स्थान आहे. विषुववृत्ताजवळ आहोत, उष्णकटिबंधीय प्रदेशात आहोत, समुद्राने वेढलेला लांब लचक किनारा आहे, राजस्थानचे वाळवंट आहे, हिमालयाचा बर्फाच्छादित भागही आहे. अशा या भारताचे हवामान समजण्यास अत्यंत क्लिष्ट आहे आणि म्हणूनच इंग्रजांनी आपल्याकडे राज्य करताना आधी वेधशाळा सुद्धा निर्माण केल्या, म्हणजे जेणेकरून आपल्यावर नियंत्रण ठेवणं सोपं जाईल आणि राज्य करणं सोपं जाईल. मात्र या सगळ्याचा हवामानाचा देशातील दैनंदिन व्यवहार अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम होत असतो. इंग्रजांच्या काळी शेतीचे उत्पादन, महसूल गोळा करण्यासाठी मी आताच सांगितलं तुम्हाला हवामान अभ्यास करण्याची गरज निर्माण झाली. त्यातून भारतीय हवामानशास्त्र विभागाची निर्मिती झाली आणि सुमारे 125 वर्ष सुमारे 125 वर्ष देशातील हवामानाच्या दैनंदिन नोंदी घेतल्या जातात. त्यानुसार 3-4 दिवसांपर्यंतचा हवामानाचा अंदाज वर्तवण्यात येतो. पण मुलांनो, शेतकऱ्यांसह उद्योग, व्यापारी, दळणवळण अशा सर्वांना याचा जेव्हा उपयोग होतो तेव्हा देशाचा विकास होत असताना नियोजन करताना नियोजनात महत्वाचं आहे ते हवामानशास्त्र. दीर्घकालीन नियोजनासाठी पुढील 4-5 महिन्याचा हवामानाचा विशेषतः मान्सूनच्या अंदाजाची आवश्यकता निर्माण होते आणि म्हणूनच हवामानशास्त्रातील संशोधनाला इथे सुरुवात झाली. मान्सून म्हटलं की वातावरणातील अनेक घटक कारणीभूत असतात आणि त्यावर संशोधनासाठी वाव असतो. भारतात अनेक संस्था आहेत ज्या अभ्यासक्रम राबवतात. शिवाय त्यामध्ये आपल्याला संशोधनाच्या संधी उपलब्ध करून देतात. यात IMD, पुण्यातील भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था IITM, बेंगळुरूची IIMC, IIT खरगपूर, अहमदाबादची PRL आणि इस्रो या संस्थांमध्येही हवामानशास्त्रावर संशोधन चालते. मुलांनो, अभ्यासक्रम पूर्ण करा, नुसताच नाही तर आनंद घेऊन पूर्ण करा आणि फक्त भारतातच नाही तर संपूर्ण देशात आपल्या देशाचं नाव उज्ज्वल करा, तुमच्या कुटुंबाचं नाव उज्ज्वल करा. या सर्व संस्थांकडे मोठा निधी उपलब्ध आहे, पण प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता आहे. म्हणजे काय तर मुलं डॉक्टर होतात, इंजिनियर होतात, पण वेधशाळेकडे हवामान शास्त्रज्ञ होण्यासाठी फार कमी जातात. इथे खूप जागा उपलब्ध आहेत. तर मी सगळ्यांना आवाहन करते की जरूर तुम्ही हा अभ्यासक्रम करा. आता तुम्ही म्हणाल, बाई एवढा मोठा अभ्यासक्रम आम्हाला पुढे पूर्ण करायचा आहे. होय, पण बाळांनो, पाया मजबूत असेल ना तर तुम्हाला ते सहज आणि सोपं आणि सुलभ होतं, कठीण राहत नाही. तुम्ही आतापासून याची माहिती घेतलीत तर तुम्ही आपलं पहिलं म्हणजे कराल तर तुम्ही आहार बदल कराल. बघा, या निरीक्षण
निरीक्षण कशाने करतो आपण? डोळ्यांनी करतो. मग आपल्या डोळ्यांची काळजी आपण आत्तापासूनच घ्यायला सुरू करू. बरोबर? आपल्यामध्ये जर निरीक्षण क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करू. बरोबर की नाही? म्हणजेच मुळात आपण अभ्यासाचं देखील इथे नियोजन करत आहोत. आणि म्हणूनच मी तुम्हाला ही माहिती आज प्रथम प्रमाण वेळ शिकवण्यापूर्वीही ही माहिती आज इथे द्यायला या ठिकाणी आले. 6वा वेतन आयोग लागू झाल्यापासून या संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या संशोधकांना आकर्षक पगार उपलब्ध आहेत, सरकारी सुविधा आहेत, पण याची जाहिरात होत नाही. कारण आपण डॉक्टर बनण्यासाठी कोणत्या संस्था आहेत, इंजिनियर बनण्यासाठी कोणत्या संस्था आहेत हे आपल्याला माहित आहे. पण त्यापुढचाही अभ्यास करायचा असेल तर काय करावं लागेल हे आपल्याला कधी चर्चा न केल्यामुळे कळत नाही. चर्चा केली, तुम्हाला हे माहित असेल तर तुम्ही त्या दृष्टीने आतापासूनच माहिती मिळवाल आणि त्या दृष्टीने वाचनात आलं की तुम्ही त्या स्वतःमध्ये थोडा थोडा बदल करत एक आदर्श स्वतःला विद्यार्थी घडवाल. म्हणूनच विद्यार्थी संशोधक होण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करण्यासाठी आपण संशोधन आणि हवामान अंदाजावर सरकारी कार्यालये, विमानतळ, कृषी विद्यापीठ, खाजगी ऊर्जा कंपन्या या ठिकाणी देखील हवामान तज्ञांची आवश्यकता असते हे तुम्हाला कळलं. आता बघा, तुम्ही हवामान तज्ञ आहात. एखाद्या ठिकाणी तुम्हाला एखादा खूप मोठं मॉल बांधायचं आहे आणि आतमध्ये अतिशय आकर्षक असा तलाव निर्माण करायचा आहे, पोहण्याचा तलाव निर्माण करायचा आहे. मग त्याच्यासाठी आधी हवामान तज्ञाची सेवा घेतली जाते, म्हणजे त्यांचा सल्ला घेतला जातो, त्यांना विचारलं जातं. मग ते हवामान तज्ञ इथलं हवामान कसं आहे, कशा प्रकारची ती तलावाची रचना असली पाहिजे, कशी आकृती असली पाहिजे याच्याबद्दल तुम्हाला सल्ला देतात. म्हणजेच नुसतं आपण वेधशाळेतच काम करू शकत नाही, तर जीवनात प्रत्येक ठिकाणी हवामान तज्ञांची आवश्यकता असते हे सांगण्यासाठी मी तुम्हाला ही गोष्ट सांगितली. मुलांना कोणकोणते अभ्यासक्रम आहेत? तुम्ही म्हणाल मॅडम कोणते कोणते अभ्यासक्रम आहेत? होय मुलांनो, अभ्यासक्रम आहेत बघा. हवामानशास्त्र व वातावरणाच्या अभ्यासासाठी पुणे विद्यापीठ, आंध्र विद्यापीठ, कोचीन, IIT खरगपूर येथे एमटेक पर्यंतचे अभ्यासक्रम चालवले जातात. आतापासूनच तुम्हाला उच्च पदवी जर घ्यायची असेल आणि तुम्ही हे जर स्वप्न पाहिलं की मी एमटेक करेन, मी बीटेक करेन, मी एमटेक करेन, मी PhD मिळवेन, तर त्याच्यासाठी तुम्ही तुमचं जीवनाचं नियोजन आजपासून करायला सुरुवात कराल. अगदी या घडीपासून सुरुवात कराल. आणि म्हणूनच मी ही तुम्हाला की हे अभ्यासक्रम कुठे चालवले जातात? IMD, PRL, पुण्यातील सेंटर फॉर क्लायमेट चेंज रिसर्च आदी ठिकाणी PhD म्हणजे संशोधन करण्याची तुम्हाला संधी मिळते. हवामान शास्त्रातील अभ्यासक्रमामध्ये बघतो आहोत आपण. पुण्यातील IITM मध्ये या वर्षापासून BARCच्या धर्तीवर हवामान शास्त्रज्ञ घडवणारा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. एमटेक अभ्यासाद्वारे पदव्युत्तर विद्यार्थ्यांना वातावरण, हवामान तसेच त्यांच्या अभ्यासासाठी आवश्यक यंत्रणा वापरण्याचे अत्याधुनिक शिक्षण देण्यात येणार आहे. हो मुलांनो, ही यंत्रणा कशी वापरायची, ही उपकरणं कशी वापरायची याचं अतिशय अत्याधुनिक शिक्षण तुम्हाला या अभ्यासक्रमांद्वारे मिळणार आहे. आता शिक्षण मिळालं की घाबरणार का? नाही. म्हणजेच बळ मिळतं की नाही, आत्मविश्वास मिळतो की नाही, आणि मग आपलं त्या आत्मविश्वासाचा परिणाम आपली प्रगती होण्यामध्ये होतो. शिवाय आकर्षक शिष्यवृत्त्या आहेत. प्रशिक्षित विद्यार्थ्यांना भूविज्ञान मंत्रालयाअंतर्गत असणाऱ्या संस्थांमध्ये कायमस्वरूपी सामावून घेतलं जातं. हे तुम्हाला कळलं की तुम्ही तुमच्या अभ्यासाचं नियोजन करणार. मुलांनो, PhD करण्याचाही पर्याय या अभ्यासक्रमानंतर म्हणजे संशोधन करणं, बरोबर, तर तोही उपलब्ध होणार आहे. यासाठी अधिक माहिती तुम्ही www.tropmed.res.in ही वेबसाईट तुम्ही पाहावी. मूलभूत विज्ञानात संशोधन करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हवामानशास्त्र हा एक आकर्षक पर्याय आहे आणि ही नवीन संधी तुमच्यासाठी उपलब्ध झाली आहे. आज या ऑनलाईन प्रयोगशाळेत आज ऑनलाईन वर्गामध्ये जे आलेले आहेत त्यांनी जरूर ही माहिती आपल्या मित्रांशी शेअर करा, जेणेकरून ती माहिती तुमची पाठ होईल आणि आपोआप त्या माहितीचा प्रसार होईल
आणि आपल्या भारताला जास्त प्रमाणात हवामानशास्त्रज्ञ उपलब्ध होतील. भारतातील ही मोठी संधी, या विषयातील देशाची गरज लक्षात घेतली तर हवामानशास्त्रात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. या अभ्यासक्रमांची नावं अशी आहेत: BSc इन मेट्रोलॉजी, BTech इन मेट्रोलॉजी, MSc इन मेट्रोलॉजी, MTech इन मेट्रोलॉजी, डिप्लोमा इन मेट्रोलॉजी. मग तुम्हाला जर कळलं, कधी कधी आर्थिक परिस्थिती नसते, आपण ह्या सगळ्या जे अभ्यासक्रम आहेत ते पूर्ण करू शकत नसेल, पण आवड आहे, तर प्लीज डिप्लोमा करा. डिप्लोमा केल्यानंतर जेव्हा तुम्ही सर्व्हिसला लागाल तर आपोआप तुमच्यामध्ये क्षमता निर्माण होते, आवड आहे, आर्थिकही मजबूती आली की तुम्ही पुढचे कोर्स अभ्यासक्रम पूर्ण करण्यास तयार होता. मी मुद्दाम इथे नमूद करते की जर सुरुवात डिप्लोमाने झाली तरी सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होईल. या कोर्सेसमध्ये विद्यार्थ्यांना ॲडव्हान्स कम्प्युटर काय शिकवलं जातं, ॲनिमोमीटर, आणि सॅटेलाइट द्वारा डाटा एकत्र करणं, त्याचं विश्लेषण करणं हे शिकवलं जातं. मुलांनो, बऱ्याचशा संकल्पना तुमच्या आत्ता डोक्यावरून जातील, काही हरकत नाही, पण गुगल आहे ना आपल्याला सर्च करायला. हे शब्द टाका, हा व्हिडिओ ओपन करा, हे शब्दांची माहिती मिळवा, ते शब्द गुगलवर सर्च करा, तुम्हाला माहिती तुमच्या भाषेत उपलब्ध होईल. एवढं सोपं झालंय ज्ञान. आता तर तुमच्या मदतीला खूप साऱ्या संधी उपलब्ध आहेत. यात कोणत्या आता तुम्हाला माहित आहे की शिक्षण क्षेत्रामध्ये जसं शिक्षक असतात आणि बाकीचे अधिकारी वर्ग असतं, तसंच इथे वेधशाळांमध्ये कोणती पदं असतात तर त्या पदांची माहिती मी इथे दिली आहे. प्रोजेक्ट सायंटिस्ट 1, प्रोजेक्ट सायंटिस्ट 2, प्रोजेक्ट सायंटिस्ट 3, प्रोजेक्ट असोसिएट 1, प्रोजेक्ट असोसिएट 2, प्रोजेक्ट असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट, फील्ड वर्कर, उच्च श्रेणी लिपिक, प्रोजेक्ट सायंटिस्ट, प्रोजेक्ट मॅनेजर, प्रोग्राम मॅनेजर, प्रोजेक्ट कन्सल्टंट, एक्झिक्युटिव्ह हेड, सेक्शन ऑफिसर. अगदी तुम्हाला भूगोलाची आवड आहे, तुम्हाला इतिहासाची आवड आहे, तुमचं गणित खूप छान आहे, तुम्हाला विज्ञानही आवडतंय, थोडक्यात तुम्हाला अभ्यास फार आवडतोय, तर तुम्हाला जर बाकी काही नाही मिळालं तर निदान या ठिकाणी तुम्ही सर्व्हिसला लागलात तर आपोआपच तुम्ही बाकीचे अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी परिस्थिती निर्माण होईल आणि मग तुम्हाला वरच्या यशाच्या संधी मिळत जातील. म्हणून मुद्दाम मी ही पद्धत तुम्हाला दाखवली. मुलांनो, या पदानुसार काय पात्रता लागते, कोणती अर्हता लागते, तर पद क्रमांक मी उदाहरण देते, तुम्हाला हे माहिती झालं ना की तुम्ही अभ्यासाला लागणार, म्हणून हे एक स्लाइड मी इथे तुम्हाला सांगते आहे की MSc टेक, MTech, संगणक विज्ञान, संगणक अनुप्रयोग, गणित, उपयोजित गणित, वातावरणीय विज्ञान, हवामानशास्त्र, समुद्रशास्त्र, भौतिकशास्त्र, भूभौतिकशास्त्र, गणित या विषयातील डॉक्टरेट पदवी म्हणजे संशोधन आपण करतो आणि मग डॉक्टरेट मिळवतो. शिवाय ME आणि MTech शिवाय 7 वर्षाचा अनुभव. म्हणजे तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर असाल आणि MTech ही केलं इंजिनियर असाल तर त्यांनाही ह्या संधी आहेत आणि ज्यांनी MTech केलं आहे त्यांनाही ह्या संधी आहेत. मग तुम्ही मुलांना मला विचाराल, मॅडम ME आणि MTech याच्यामध्ये काय फरक आहे? तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला काय सांगितलं जातं? इंजिनिअरिंग मध्ये तुम्हाला थिओरिटिकल ज्ञान दिलं जातं, तर MTech करताना तुम्हाला प्रत्यक्षात प्रोजेक्ट म्हणजे इथे कार बनवायला शिकवलं जातं आणि तो अनुभव दिला जातो. हा दोघांमधला फरक आहे आणि अनुभवाने तुमचं ज्ञान आणि वाढतच जातं. हे याच्यासाठी अनुभव महत्वाचा आहे. अजून एक सांगते, प्रोजेक्ट सायंटिस्ट 2 पद क्रमांक 2 आहे हे इथे, कारण का त्या सारणीमध्ये ते पद क्रमांक 2 आहे. इथे सुद्धा तुम्हाला ME, MTech इलेक्ट्रॉनिक्स मध्ये, इन्स्ट्रुमेंटेशन मध्ये, इलेक्ट्रिकल मध्ये, मेकॅनिकल मध्ये, सिव्हिल एनर्जी किंवा संशोधन PhD करून 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी घेऊन ME आणि MTech तुम्ही मिळवू शकता आणि 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला इथे मिळतो. मुलांनो, अगदीच नाही तर फील्ड वर्कर म्हणून, सायंटिफिक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट म्हणून तुम्ही गेलात,
कारण यात फक्त तुम्हाला पदवी घ्यायची आहे. कोणत्याही शाखेतील तुम्ही पदवीधर असलात तरी सुद्धा वेधशाळांमध्ये फील्ड वर्कर म्हणून तुम्हाला जाता येईल, सायंटिफिक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट म्हणून जाता येईल आणि तुमची आवड तुम्हाला जपता येईल. BSc करून, इंजिनिअरिंग डिप्लोमा करून तुम्हाला प्रोजेक्ट असिस्टंट म्हणून जाता येईल. पदवीधर झाल्यानंतर तुम्ही 3 वर्षाचा अनुभव घेतल्यानंतर वेधशाळेमध्ये तुम्ही उच्च श्रेणी लिपिक म्हणून सुद्धा जाऊ शकता. मुलांनो, वयाच्या 50 वर्षापर्यंतच्या संधी आहेत हे या स्लाइड वरून आपल्याला कळतं. म्हणजे तुम्ही एक पद मिळवत जाल आणि तुम्ही यशस्वी होत जाल. प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होत जाईल. आज आपण या पाठामध्ये वेधशाळा म्हणजे काय, वेधशाळा कोणतं कार्य करते, वेधशाळेची आपल्या देशाला आणि विश्वाला काय आवश्यकता आहे आणि वेधशाळेत करिअरच्या कोणत्या कोणत्या संधी आहेत हे सर्व आपण पाहिलं. सर तुम्हाला अनम्यूट करतील आणि त्यानंतर आपण मूल्यमापन घेणार आहोत आणि थोडंसं याबद्दल मी प्रश्न विचारणार आहे. मुलांनो, भारतात सर्वात प्रथम वेधशाळांची निर्मिती कोणी केली? पर्याय आहे छत्रपती शिवाजी महाराज, सवाई जयसिंग महाराज, जे मुघल सेनापती होते. मी सांगू? हा बोल बाळा. मला सवाई जयसिंग महाराज. आस्था बोलतेस. अभिनंदन बाळा, खूप छान. भारतात सर्वात प्रथम वेधशाळा इंग्रजांनी कुठे सुरू केली? मी तुम्हाला बोललेले, मी उल्लेख नाही केलाय पण ही आहे. टीचर सिमला मध्ये. व्हेरी गुड, शाबाश आरुष. मुलांनो, चेन्नईमध्ये जी वेधशाळा इंग्रज अधिकारी यांनी सुरू केली होती ती प्रायव्हेट होती, पण सिमलामध्ये शासकीय दृष्ट्या वेधशाळा निर्माण करण्यात आली होती आणि तिथून अंदाज वर्तवले जात होते आणि त्याचा उपयोग केला जात होता. मुंबईत सर्वात जुनी वेधशाळा कुठे आहे? कुलाबा. कुलाबा. व्हेरी गुड, अगदी बरोबर. मुलांना खूप वेळ झाला आहे, अतिशय मन लावून ऐकलत तुम्ही. आता मी घरचा अभ्यासही देते. आपल्याकडे राजा जयसिंह यांनी 5 वेधशाळा निर्माण केल्या. गुगलवर जायचं, सर्च करायचं आणि वाराणसी वेधशाळा, दिल्ली वेधशाळा आणि मथुरा वेधशाळेची माहिती मिळवायची. यातली एक वेधशाळा बंद करण्यात आलेली आहे. का बंद झाली हे बघायचं. मुलांनो, जेव्हा स्थानिक हवामान शास्त्रज्ञ असतात की नाही, तर त्यांचे अंदाज खूप चांगल्या प्रकारे त्यांनी स्थानिक गोष्टींचा अभ्यास अनुभवलेलाही असतो आणि जास्त चांगल्या पद्धतीने केलेला असतो आणि म्हणूनच स्थानिक वेधशाळांमध्ये त्यांना खूप महत्त्व असतं. पण आताच गेल्या आठवड्यात मी ही बातमी वाचली की पुण्यातील वेधशाळेमधला एक विभाग बंद करण्यात आला. मुलांनो, प्रशिक्षित मनुष्यबळाअभावी या वेधशाळांमधील विभाग जर बंद करण्यात येत असतील तर आपल्याला वेळीच हा अभ्यासक्रम पूर्ण करून आपल्या भारताला मजबूत केलं पाहिजे असं म्हणावंसं वाटतं. नक्की अभ्यास करा. अभ्यास खूप रोचक असतो. ही सगळी माहिती मिळवताना खूप आनंद मला मिळाला आणि ही ऐकताना तुम्हालाही आनंद मिळणार आहे. जसं इतिहासामध्ये आपल्याला आपल्या शिवाजी महाराजांचा इतिहास आपण अभ्यासतो. त्यांनी नियोजन केलेलं होतं प्रत्येक गोष्टीत. म्हणजे शिवाजी महाराजांना तर मॅनेजमेंट गुरु असं म्हटलं जातं. हा इतिहास, हा भूगोल आहे आपल्याला आणि तो अभ्यास करताना आपल्याला असे उचंबळून येतो. तसंच अभ्यास करताना तुम्हाला वाटलं पाहिजे मी अजून करेन, आनंद मिळाला पाहिजे आणि जेव्हा आवड आणि आनंद एकत्र येतो तेव्हा अतिशय प्रगल्भ असं यश मिळतं. आपल्याला यश खूप छान मिळतं. तर कराल ना अभ्यास? नक्कीच करा. आज आपण इथे थांबतो आहोत. धन्यवाद मुलांनो, खूप छान ऐकलं आणि आज माहिती मिळवली. त्याचा जीवनात जरूर उपयोग करा. धन्यवाद.